नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका 700 वर्षे जुन्या आणि अत्यंत सुंदर अशा आध्यात्मिक रचनेचा वेध घेणार आहोत. विचार करा, एक साधासा पक्षी आशेचा एक महान दूत कसा बनू शकतो? संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील हा एक असा अद्भुत भाग आहे जो केवळ शब्द नसून एक जिवंत भावना आहे. निसर्गातील एक अत्यंत सामान्य घटक थेट परमेश्वराच्या भेटीची नांदी कसा बनतो, याचा हा एक अतिशय रंजक प्रवास आज आपण अनुभवणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पहिले तो गे काऊ कोकता हे ही सुप्रसिद्ध ओळ ऐकल्या क्षणीच आपण एका वेगळ्याच दुनियेत, एका उत्कट आणि अपेक्षेने भारलेल्या वातावरणात ओढले जातो. पलीकडे कुठेतरी कावळा ओरडत आहे हे केवळ एखादं दृश्य किंवा आवाज नाही बरं का, ती एका आर्त प्रतीक्षेची सुरुवात आहे. या एकाच ओळीत जी हुरहुर आणि आशा दडलेली आहे ना, तीच तर आपल्या आजच्या या अभ्यासाचा मुख्य पाया आहे. आजच्या या विश्लेषणाचे मुख्य टप्पे असे असतील: 1. ईश्वरीय ओढीचे काव्य. 2. दूत म्हणून कावळ्याचे महत्त्व. 3. भक्तीचा संवाद. 4. श्रद्धेचे विधी. आणि शेवटी 5. भाषिक व सांस्कृतिक मुळे. तर आपला पहिला टप्पा आहे ईश्वरीय ओढीचे काव्य. आता हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही रचना विरहिणी या काव्य प्रकारात मोडते. विरहिणी म्हणजे नक्की काय, तर परमेश्वराच्या भेटीची आर्तता आणि त्याच्या विरहामुळे निर्माण झालेली अतिशय खोल वेदनादायी भावनिक ओढ प्रगट करणारी कविता. हा विशिष्ट काव्यप्रकार समजून घेतला की हा संपूर्ण अभंग अध्यात्म निराशेच्या आणि ईश्वराप्रती असलेल्या अथांग प्रेमाच्या भावनेशी अगदी घट्ट जोडला जातो. यामध्ये एक भक्त आपल्या घरी साक्षात ईश्वरी पाहुणा म्हणजेच पंढरीराया येण्याची अगदी अनंत काळापासून वाट पाहत आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे संवाद साधणारी ही व्यक्ती स्वतःला केवळ एक भक्त किंवा अनुयायी मानत नाहीये. ती स्वतःला एका अशा यजमानाच्या भूमिकेत पाहतेय जिच्या घरी साक्षात परमेश्वर पाहुणा म्हणून येणार आहे. ही भूमिकाच या रचनेतील भावनेची तीव्रता आणि गांभीर्य अगदी स्पष्ट करतेय. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, दूत म्हणून कावळा. इथे साहित्यातला एक खूपच वेधक विरोधाभास पाहायला मिळतो. अभिजात किंवा पारंपरिक काव्यामध्ये कावळ्याला अनेकदा वर्ज्य किंवा न आवडणारा पक्षी मानलं जातं. पण दुसरीकडे लोकसाहित्यामध्ये मात्र तोच कावळा माहेरचा लाडका आणि जिव्हाळ्याचा निरोप घेऊन येणारा दूत मानला गेलाय. या विरहिणीतील स्त्री पारंपरिक नियमांना अगदी सहज बाजूला ठेवते आणि अत्यंत प्रेमाने त्याला काऊ अशी हाक मारते. हा विरोधाभास खरोखरच थक्क करणार आहे, नाही का? आजच्या काळात आपल्याला निरोप देण्यासाठी मोबाईल किंवा इंटरनेट आहे, पण त्या काळी पारंपरिक शकुनांवरच सगळी भिस्त होती. घराजवळ कावळा ओरडला की घरी पाहुणा येणार, ही समजूत आजही भारतीय जनमानसात अगदी खोलवर रुजलेली आहे. आणि यात आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे उडणारा कावळा जर तिथून उडून गेला तर पाहुणा नक्कीच येणार या विश्वासावर अगदी पक्की मोहर उमटते. रोजच्या जीवनातील एक अत्यंत साधी घटना इथे आशेचा एक केवढा मोठा किरण बनून समोर येते. यानंतरचे आपले टप्पे आहेत भक्तीचा संवाद आणि श्रद्धेचे विधी. परमेश्वराची वाट पाहणाऱ्या भक्ताच्या आणि त्या पक्षाच्या दरम्यान जो संवाद घडतोय ना, तो म्हणजे एक प्रकारची अटीतटीची वाटाघाटीच आहे. बघा, जर तो कावळा उडाला तर त्याच्या पायात सोन्याचे दागिने घालण्याची हमी दिली जातेय. विठूच्या आगमनाची गोड बातमी सांगितली तर त्याला दहीभाताचा घास भरवण्याचं वचन दिलं जातंय. खरं सांगण्यासाठी ओठाला दुधाची वाटी लावण्याची आणि आजचा शुभ शकून नक्की करण्यासाठी आंब्याच्या फांदीवरची गोड फळे चाखण्याची विनंती केली जातेय. ही काही साधी प्रलोभने नाहीत, तर विठूची भेट निश्चित करण्यासाठी एका भक्ताने दिलेली अत्यंत निरागस प्रेमळ वचने आणि श्रद्धेचे विधी आहेत. महान कवी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांच्या काव्यात माधुर्य आणण्यासाठी शब्दांच्या उच्चारात जाणीवपूर्वक बदल करत असतात. 700 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या काळात कांडडी भाषेचा प्रभाव होता. त्यामुळेच प्रत्येक ओळीच्या शेवटी उ हा स्वर वापरून एक अप्रतिम गोडवा निर्माण केला गेलाय. जसे की काऊ, पाऊ हे अगदी तसंच आहे जसं बंगाली भाषेत रवींद्रनाथ टागोरांनी भाषेला गोडवा आणण्यासाठी व ऐवजी ब चा वापर केला होता. उदाहरणार्थ, वर्षाऐवजी बर्षा. हे भाषिक साम्य आणि शब्दांची ही जाणीवपूर्वक केलेली हाताळणी खरोखरच अचंबित करणारी आहे. आता शकुनांवर विश्वास ठेवणं म्हणजे केवळ काही अंधानुकरण नव्हतं. भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः ज्योतिषशास्त्रात या शकुनांना अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे.
संत ज्ञानेश्वरांना हा शकुनाचा संदर्भ सुचावा हे त्या ऐतिहासिक काळाला आणि तत्कालीन जीवनशैलीला अगदी धरूनच आहे. थोडक्यात सांगायचं तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा तो एक अविभाज्य भागच होता.